ऊन वारा पाऊस यापासून वाहतुकीला शिस्त लावणाऱ्या वाहतूक पोलिसांचे संरक्षण व्हावे यासाठी लातूर शहर महानगरपालिकेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलत शहरातील सिग्नलच्या ठिकाणी बूथ तयार केले आहेत, जेणेकरून वाहतूक पोलिसांना पाऊस आणि ऊन वाऱ्याची चिंता करण्याची गरज भासू नये। मात्र लातूरच्या वाहतूक पोलिसांना सिग्नलच्या ठिकाणी थांबण्यात रसच नाही। कुठेतरी आडबाजूला थांबून ठराविक वाहने चालविण्यात त्यांना जास्त रस असतो। शिवाय दुपारी 12 ते सायंकाळी 6 पर्यंत सिग्नलच्या ठिकाणी वाहतूक पोलीसच नसतात। त्यामुळे दुपारी 12 ते 6 या वेळेत शहरातील वाहतूक रामभरोसेच असते। त्यामुळे मनपाचा हा उपक्रम किती फायदेशीर ठरणार यावर शंका व्यक्त केली जाते। याबाबत आढावा घेतला आमचे प्रतिनिधी नितीन बनसोडे यांनी। लातूर शहरातील वाहतूक सुरळीत करणाऱ्या वाहतूक पोलिसांना सुरक्षा मिळावी, ऊन वारा पाऊस यापासून त्यांचं संरक्षण व्हावं यासाठी लातूर शहर महानगरपालिकेच्या वतीने जर पाहायला गेलं तर या ठिकाणी लातूर शहरातील वाहतूक पोलिसांसाठी ठिकठिकाणी सिग्नलच्या ठिकाणी बूथ तयार करण्यात आलेले आहेत। आपण पाहतो या ठिकाणी अशा स्वरूपाचे बूथ जे आहेत ते वाहतूक पोलिसांसाठी या ठिकाणी तयार करण्यात आलेले आहेत। लातूर शहर महानगरपालिकेच्या वतीने हे बूथ बसवण्यात आलेले आहेत। वाहतुकीला शिस्त लावणाऱ्या वाहतूक पोलिसांची सुरक्षा या ठिकाणी प्राधान्याने घेऊन या ठिकाणी त्या सुरक्षेला प्राधान्य देत लातूर शहर महानगरपालिकेच्या वतीनं अशा पद्धतीचे बूथ जे आहेत ते लातूर शहरातल्या गोल मार्केटच्या सिग्नलला असेल किंवा अशोक हॉटेलच्या सिग्नलला असेल किंवा शिवाजी चौक असेल, दयानंद गेट असेल, पाण्याची टाकी असेल आणि PVR चौक आणि राजीव गांधी चौक या सगळ्या भागामध्ये अशा पद्धतीचे बूथ जे आहेत ते या ठिकाणी बसवण्यात आलेले आहेत। आणि वाहतूक पोलिसांची सुरक्षा जी आहे ती प्राधान्याने या ठिकाणी पाहिली जाते। आणि यासोबतच या बूथमध्ये एका माईकची देखील व्यवस्था करण्यात आलेली आहे। म्हणजे पावसाळ्याच्या काळामध्ये जर पाऊस सुरू असेल तर या ठिकाणी माईकवरून सूचना देऊन वाहनधारकांना या ठिकाणी वाहतूक सुरळीत करण्यासाठी हे बूथ जे आहेत ते उपयोगाला येणार आहेत। मात्र एकूणच जर पाहायला गेलं तर लातूरच्या वाहतूक पोलिसांना अशा प्रकारच्या बूथमध्ये थांबण्याची किंवा अशा प्रकारच्या बूथमध्ये थांबून वाहतुकीला शिस्त लावण्याची मुळात सवयच नाही आहे। कारण वाहतूक पोलीस जे आहेत ते सिग्नलपेक्षा सिग्नलच्या आजूबाजूला जास्त थांबतात आणि सिग्नल तोडणाऱ्यावर कारवाई करण्यापेक्षा इतर कार्यावरती त्यांचं जास्त लक्ष असतं। आणि पाहायला गेलं तर जर दुपारच्या वेळी दुपारी 12 नंतर जर पाहायला गेलं तर याच गोल मार्केट परिसरामध्ये एकही वाहतूक पोलीस या ठिकाणी दिसत नाही। त्यासोबतच मिनी मार्केटच्या सिग्नलला देखील हीच परिस्थिती आहे। दुपारी 12 नंतर त्या ठिकाणी एकही वाहतूक पोलीस दिसत नाही। त्यानंतर शहरातल्या सगळ्या सिग्नलच्या ठिकाणी एकही वाहतूक पोलीस उपस्थित राहत नाही। त्यामुळं ही दुपारी 12 ते सायंकाळी 6 पर्यंतची हा जो वेळ आहे या वेळेमध्ये वाहतुकीची समस्या किंवा वाहतुकीची जी सुरळीतपणा आहे तो रामभरोसेच असतो असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। कारण या ठिकाणी वाहतूक पोलीसच उपस्थित नसतो। त्यामुळं वाहनधारक बिनधास्तपणे वाहतुकीचे नियम मोडताना दिसतात आणि अशीच परिस्थिती सर्वत्र या ठिकाणी सर्व शहरामध्ये आहे। आणि सायंकाळी 7च्या नंतर मात्र वाहतूक पोलीस या ठिकाणी जर पाहायला गेलं तर एकाच सिग्नलला 3-3, 4-4 वाहतूक पोलीस थांबलेले दिसतात। एकूणच जर पाहायला गेलं तर एकंदरीत लातूरच्या वाहतूक पोलिसांना अशा प्रकारच्या बूथमध्ये थांबण्याची किंवा बूथमध्ये थांबून सूचना देण्याची सवयच मुळात नाही आहे। त्यामुळं लातूर महानगरपालिकेने त्यांच्या सुरक्षिततेसाठी जे बूथ तयार केलेले आहेत ते कितपत फायद्याचे ठरतील यावरती मात्र शंका कुशंका लावल्या जात आहेत। कॅमेरामॅन सुनील गवळीसह नितीन बनसोडे, एकमत डिजिटल, लातूर। Thanks for watching Ekmat Digital.